पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस जो आहे तो पडताना पाहायला मिळाला होता आणि याच पावसानं ग्रामीण जिल्ह्यातील गावाकडे जाणारे अनेक रस्ते खचलेले पाहायला मिळतात। मी सध्या पुणे आणि लवासा रोडवरती जे टेमघर धरण आहे लवारडा गावाच्या पुढे तिथं थांबलेलो आहे आणि इथं काल सकाळपासून म्हणजे 24 तासापासून पुण्यापासून लवासाला जोडणारा जो रस्ता आहे तो जवळपास 4 ते 5 फूट खाली खचलेला पाहायला मिळतोय। खरं तर पावसामुळे या रस्त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। दृश्य आपण पाहतोय टेमघर धरणाच्या बरोबर बाजूला हा रस्ता आहे। पुण्यापासून लवासाला जो मुख्य रस्ता आहे लवासा सिटीला जाणारा तो हा रस्ता आहे आणि पावसामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचलेला जो आहे तो पाहायला मिळतोय आणि लवासाकडे जाणारी पूर्ण वाहतूक आता प्रशासनाकडून कालपासून बंद करण्यात आलेली आहे। गेल्या 24 तासापूर्वी हा रस्ता खचलेला आहे। आता प्रशासनाची माणसं इथं खरं तर काम थोड्याच वेळात सुरू होईल। खरं तर आज देखील पूर्ण दिवस आणि उद्या दुपारपर्यंत हा रस्ता पूर्णपणे बंद असणार आहे कारण मोठ्या प्रमाणात रस्ता खाली खचलेला आहे। एकच रस्ता आहे जो पुण्यावरून लवासाला जातो, त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक देखील मोठी होती। आता वाहतूक गेल्या काही काळापासून ठप्प असलेली पाहायला मिळते कारण इथं ये जा करणारी वाहनं पूर्णपणे प्रशासनाकडून बंद करण्यात आलेली आहे। अनेक अधिकाऱ्यांकडून इथली पाहणी जी आहे त्या रस्त्याची केली जाते, पण खरं तर हा मुख्य रस्ता आहे पुण्यापासून लवासाला जाण्यासाठी आणि ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक रस्ते खचलेले आहेत या सतत पडणाऱ्या पावसामुळे। जिल्ह्यात आता पावसानं कुठेतरी विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे प्रशासनानं जी कामं आहेत जिथे रस्ते खचलेले आहेत तिथली कामं सुरू केलेली पाहायला मिळते। मी पुन्हा एकदा ही दृश्य तुम्हाला दाखवतो जिथं पुणे लवासा रोड आहे आणि टेमघर धरणाच्या बाजूला हा रस्ता पूर्णपणे खचलेला पाहायला मिळतोय आणि गेल्या 24 तासापासून खरं तर रस्ता जो आहे तो खचलेला आहे आणि आता ह्या रस्ता दुरुस्तीचं काम प्रशासनाकडून सुरू होईल असं सांगण्यात येते। कॅमेरा पर्सन मिलिंदसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।